भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी ही लाईन कुठून आली आहे? लोकांना काय वाटतं भिऊ नकोस म्हणजे मी पुढे वाटेल ते करीन, मागे स्वामी उभेच, असं होणार नाही ना. आज जर माझे गुरु माझ्या मागे उभे असतील तर आपण काही चुकीचं करू का, चुकीचं बोलू का, चुकीचं वागू का? ती मूळ जी ओळ आहे ना, ती स्वामी समर्थ महाराजांनी बाळप्पा महाराजांना स्वप्न दृष्टांतामध्ये सांगितलेली ओळ आहे. बाळप्पा महाराज हे स्वामींचे अत्यंत निष्ठावान निज भक्त होते. जेव्हा स्वामींची समाधी झाली, बाळप्पा महाराजांचं मन व्याकुळ झालेलं आहे. ज्यांच्या श्रद्धेपोटी, ज्यांच्या भक्तीपोटी सगळं सोडून मी आलो, ती व्यक्तीच आता माझ्या समोर नाहीये, तर जगण्याला माझा काही अर्थ नाहीये, तर मी अन्न त्याग करतो, मी देह त्याग करतो, असा एक त्यांच्यामध्ये विरक्त भाव आलेला आहे की मला जीवन असह्य झालेलं आहे. आता गुरूंशिवाय मला जगायचं नाहीये. तेव्हा स्वामींनी दर्शन त्यांना स्वप्नामध्ये दिलेलं आहे आणि त्यात स्वामी असं त्यांना म्हणतात की भिऊ नकोस, मी तुझ्या जवळच आहे. आम्ही समर्थ असू तर तुम्ही असमर्थ कसे? पण तुम्ही असे व्याकुळ, दीनवाणी, असमर्थ असे कसे काय? आमच्या शिष्य होण्याला तुम्ही पात्र तर ठरलं पाहिजे की नाही. त्याचा मूळ अर्थ असा आहे की उपासना करा, तपाचरण करा आणि तपाचरणातून धर्ममार्गावर चाला आणि लोककल्याणार्थ तुम्ही जेव्हा अग्रेसर असाल तर निर्भयतेने जीवन जगा, अशी ती भूमिका आहे. त्यामुळे भिऊ नकोसला वेगळा आयाम आहे फार. काहीही तुम्ही कारभार करा, आम्ही सगळे ठीक करू असं नाहीये.